नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहत आहे TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश-विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. सुपरफास्ट 50 मधून सुरुवात करूयात पावसाच्या बातम्यांनी. पुणे घाटमाथ्यावर पुढील 4 ते 5 दिवस रेड अलर्ट जारी, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकला येलो अलर्ट. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पाऊस, हवामान खात्याचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्री मुसळधार पाऊस. जिल्ह्यात सरासरी 120 मिलीमीटर पावसाची नोंद. सर्वाधिक पाऊस कणकवली या तालुक्यामध्ये झाल्याची माहिती. पुण्याच्या लोणावळ्यामध्ये तुफान पाऊस. गेल्या 24 तासात तब्बल 165 मिलीमीटर पावसाची नोंद. लोणावळ्यामध्येही धुक्याची चादर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस. कुडाळ तालुक्याला पावसाचा फटका. भैरववाडीतील झोपडपट्ट्यांमध्येही शिरलं पाणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, तर भगसाळ या नदीच्या पाण्याचा कुडाळ शहराला वेढा. शहराकडे जाणारे रस्ते यामुळे बंद. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रस्त्यावर पाणी आल्यामुळे कुडाळकडील मार्ग बंद. जिल्ह्यात 120 मिलीमीटर पावसाची नोंद. बीडच्या पाटोद्यातील वैद्यकिन्ही इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळली. भिंत रात्री कोसळल्यामुळे सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र जिल्ह्यातील 500हून अधिक वर्गखोल्या या ठिकाणी धोकादायक स्थितीतच. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये सुरक्षा भिंत कोसळली. ऐरोली सेक्टर 20 मधील घटना. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. भिंत कोसळल्यामुळे 4 दुचाकी थेट खड्ड्यात पडल्या. दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गडचिरोलीमध्ये शाळकरी मुलांना नाला ओलांडून शाळेत प्रवास करावा लागतोय. गडचिरोली या जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये वास्तव समोर 3 ते 4 फूट पाणी असल्यामुळे दोरीच्या साह्यानं नाला ओलांडताना विद्यार्थ्यांची कसरत. गोंदिया जिल्ह्यातील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ, तर धापेवाडा बॅरेजच्या 7 दरवाजांमधनं 45,825 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या गडहिंग्लज या तालुक्यातल्या बड्याची वाडीचा रस्ता तातडीनं करून देण्याचे आदेश. TV9 मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर तहसीलदारांचे ग्रामपंचायतीला आदेश. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची हजेरी. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे उघडले. नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा. जळगावच्या चांगदेव या ठिकाणी तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर तापी नदीचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. 125 मीटरची साडी चोळी अर्पण करत महापूजा, तर भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी. कोल्हापुरात पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर यांत्रिक बोटीच्या साह्यानं नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाहणी. सांगलीच्या औदुंबर इथल्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून महापूर बचाव कार्याचं प्रात्यक्षिक. पूर व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या तयारीची झलक दाखवली. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 तालुक्यांना जोडणारा पूल निधीअभावी रखडला, तर गड नदी आणि कापशी नदीच्या संगमावर हा पूल प्रस्तावित. रत्नागिरी, गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यातल्या 3 गावांची यामुळे अडचण. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील शक्कर तलाव कोरडा, तर चिखलदरा शहरामध्ये पाणी टंचाई. 2 दिवसाआड पाणी पुरवठा. तलाव कोरडा पडल्यामुळे पर्यटनाचा व्यवसायही ठप्प. सांगलीच्या शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भात रोप लावणीला वेग, तर शेतात चिखलगुट्टा करून रोप लागणीची ही कामं सुरू. धुळबाग पेरण्या न झाल्यामुळे रोप लावणं करण्याची इथे वेळ आली आहे. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये पारंपरिक लोकगीतांच्या तालावर भात लावणीचा या ठिकाणी कार्यक्रम. पोवारी भाषेतील लोकगीतं बोलून शेतकरी भाताच्या लावणीला या ठिकाणी सुरुवात करतोय. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये खरीपाच्या 75% पेरण्या पूर्ण. मागच्या 20 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. सोयाबीनच्या उत्पन्नातही घट होणार. ठाकूरबुवा मंदिर परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न. माऊलींच्या रिंगण सोहळ्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. अमरावतीच्या कौंडिण्यपुरातनं निघालेली रुक्मिणी मातेची पालखी आता पंढरपुरात दाखल. तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास. रुक्मिणी मातेची पालखी पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात राहणार मुक्कामी. संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण करमाळ्यातल्या भोगेवाडीमध्ये संपन्न. लाखो वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्यात घेतला सहभाग. एसटी कर्मचाऱ्यांसाठी एकादशीला मोफत जेवणाची व्यवस्था. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविक यांच्यासाठी ही सोय, तर भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5200 बसेसची व्यवस्था.
बुलढाण्यातल्या मोताळामधील सोलर प्लांट बनावट प्रकरणी महत्त्वाची अपडेट। तर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या 30.78 हेक्टर जमिनीची सनद रद्द, नगराध्यक्षांसह 5 जणांवर गुन्हे दाखल। तर भाडीग्रुप ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा निर्णय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतल्यास घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय, शाळा वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार। धुळे बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे, अर्ध्या भागात काँक्रिटीकरण, अर्धा भाग अजूनही खड्डेमय, प्रवाशांसह बस चालकांना याचा होतोय नाहक त्रास। चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा पिंपरी ते भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीवरचा पूल धोकादायक, अवजड वाहतुकीमुळे पुलावरील रस्ता ठिकठिकाणी खचला, खड्डे पडल्यामुळे लोखंडी सळ्या उघड्या पडल्या। धाराशिवच्या सावरगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेला अतिरिक्त खोल्या मंजूर करण्याचे आदेश, शाळेतील असुविधांसंदर्भात अंबादास दानवे यांची प्रश्न उपस्थित करत जाब विचारला।